नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वी प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं 8वं प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे अपूर्णांक. त्याच्या स्वाध्याय 8.3 ला आज आपण सुरुवात करतो. पहिला प्रश्न दिलाय बघा, 1 - 1/2 मल्टिप्लाय बाय 1 - 1/3 multiply by 1 minus 1/4 multiply by 1 minus 1/5. याचा आन्सर आपल्याला काढायला सांगितलं. कसं सॉल्व्ह करतो मग आपण? 2 into 1 2 आणि 2 minus 1 म्हणजेच काय म्हणजे 2 minus 1 upon 2 पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर. इथे पण काय म्हणता 3 1 जा 3 minus 1 upon 3 मल्टिप्लाय बाय इथे सुद्धा काय 4 1 जा 4 4 minus 1 म्हणजेच 4 minus 1 upon 4 आणि शेवटी काय म्हणता 5 1 जा 5 5 minus 1 म्हणजेच 5 minus 1 upon 5. करा बरं सॉल्व. 2 minus 1 म्हणजेच 1/2 3 minus 1 म्हणजेच 2/3 4 minus 1 म्हणजेच 3/4 आणि 5 minus 1 म्हणजेच 4/5. मग बघा हा 2 न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला. 3 न्यूमरेटर 3 डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन गेले. 4 न्यूमरेटर 4 डिनॉमिनेटर परत कॅन्सल झाला. काय उरलं आपल्याकडे? इथे उरलेला आहे किती? न्यूमरेटर मध्ये 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये किती उरले? 5. 1 upon 5 आपलं फायनल आन्सर आहे. हे कुठे दिलं आपल्याला? ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 3 इंटिजर 1 upon 2 मल्टिप्लाय बाय 3 इंटिजर 1 upon 2 यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा दोघांचा. मग करा बरं सॉल्व. 2 3 जा 6 6 प्लस 1 किती होतील? 7 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय इथं पण सेम 2 3 जा 6 6 प्लस 1 किती झाले? 7 डिवाइड बाय 2. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये, मग 7 7 जा किती झाले? 49. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये 2 2 जा किती? 4. याला सॉल्व्ह करायचं असेल तर 49 ला 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4 4 1 4 गेले 0, त्यावरती उतरवलं आपण 9 4 2 जा किती झाले? 8 9 मध्ये 8 गेले उरला 1. याला जर का मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असलं तर आन्सर काय आला आपलं? 12 म्हणून हे 12 लिहायचे. रिमाइंडर काय उरलेला आहे? 1 न्यूमरेटर मध्ये 1 लिहायचा आणि डिव्हिजर काय होता आपला? 4 म्हणून खाली काय लिहून घ्यायचे? 4 लिहून घ्यायचे. म्हणजे काय आन्सर आलं? 12 इंटिजर 1 upon 4 ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न दिला बघा, एक तार 2 इंटिजर 3 upon 4 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5 upon 8 मीटर मोठा आहे. मोठ्या तुकड्याची लांबी आहे. काय दिलं बघा आपल्याला? तार 2 तुकड्यांमध्ये. 2 तुकडे म्हणजे एक तुकडा कसा असला पाहिजे? लहान असला पाहिजे. एक तुकडा कसा असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. मग जो लहान तुकडा आहे त्याला पकडू आपण, तो कितीचा? x मीटरचा आहे असं पकडू. आणि मोठा तुकडा काय होईल? मग या x पेक्षा कितीने मोठा आहे तो? 5 upon 8 मीटरने मोठा आहे. म्हणजेच x प्लस 5 upon 8 मीटरचा मोठा तुकडा होऊन जाईल. काय सांगितलं आपल्याला? आता हा लहान तुकडा म्हणजे x प्लस मोठा तुकडा म्हणजे x प्लस 5 upon 8 दोघं मिळून तार तयार होते. तार किती लांब आहे? 2 इंटिजर 3 upon 4 मीटरची. मग 2 इंटिजर 3 upon 4 मीटरची तार. करा बरं सॉल्व. x प्लस x किती झाले? 2x प्लस 5 upon 8 जसा तसा इज इक्वल टू. याला कसं सॉल्व करता येईल? 4 2 जा 8 आणि 8 प्लस 3 किती होऊन जातील? 11 upon 4.
हा 5/8 प्लस आहे, इकडे आला की काय होऊन जाईल मायनस, म्हणजे काय उरलं 2x इज इक्वल्स टू 11/4 मायनस 5/8. आता डिनॉमिनेटर काही सेम नाही, त्याला सेम करायला लागतील. मग 2x इज इक्वल टू डिनॉमिनेटर अशी संख्या जी 4च्या पण टेबलमध्ये आणि 8च्या पण टेबलमध्ये येते, कोणती मग 8. 8च्या टेबलमध्ये 1 नंबरवर, 4च्या टेबलमध्ये 2 नंबरवर. मग 2 ने 11 ला मल्टिप्लाय करा, 2 इंटू 11 22 मायनस जसं तसं 1 इंटू 5 5. म्हणजेच 2x काय आला 22 मायनस 5 किती झाले 17/8. एक्स काढायचा असेल तर 17/8 जसेच तसे हा 2 जो इकडे मल्टिप्लाय करतोय इकडे येऊन काय करेल डिवाइड करेल, म्हणजे डिवाइड बाय 2. याला सॉल्व्ह करून घ्या बरं. डिनॉमिनेटर काय होऊन जाईल एक्स जसाचा तसा 17 जसेच तसे 8 2 जार काय होऊन जातील 16. एक्स म्हणजेच काय होता आपला लहान तुकडा. आपल्याला कोणता विचारला मोठ्या तुकड्याची लांबी विचारली. मग मोठा तुकडा जर का आपल्याला काढायचा असेल तर मोठा तुकडा म्हणजेच काय एक्स प्लस 5/8 म्हणजेच काय 17/16 प्लस 5/8. परत डिनॉमिनेटर काही सारखे नाही, दोघांचा डिनॉमिनेटर काय होऊन जाईल 16. का बरं 16च्या टेबलमध्ये 16 1 नंबरवर, 8च्या टेबलमध्ये 2 नंबरवर. मग 1 इंटू 17 फक्त 17 प्लस 2 इंटू 5 2 5 किती झाली 10. म्हणजे काय आन्सर आलं आपलं 27/16 मीटरचा काय आहे मोठा तुकडा असेल. पण आपल्याला ऑप्शन असा काही दिला नाही. मग काय करतो आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायला या 16 ने काय करायचं 27 ला डिवाइड करायचं. मग 16 वजा 16 27 मधले 16 गेले किती उरले 11. मग काय आन्सर आलं आपलं 1. म्हणजेच काय 1 इंटिजर मध्ये लिहायचा. 11 काय आपले रिमाइंडर त्याला काय न्यूमरेटर मध्ये लिहायचे. आणि डिव्हिजर काय आपला 16 त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं. म्हणजेच काय 1 इंटिजर 11/16 मीटर लांबीचा मोठा तुकडा असेल. कुठे दिला असं ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर. चौथा प्रश्न आहे बघा. एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आहेत आणि 800 मुली आहेत, तर मुलांची संख्या किती. तर सगळ्यात आधी काय करू बघा आपण या उदाहरणात जी एकूण विद्यार्थी संख्या आहे कोण एकूण विद्यार्थी किती आहे आपण शाळेमध्ये आपण पकडून चालू एकूण विद्यार्थी ते आहेत किती एक्स. मग मुलांची संख्या जर का काढायचं असेल तर काय करायला लागेल. मुलं किती सांगितलं आपल्याला हे जे टोटल होते एक्स याच्या किती आहे 3/5 आहे. म्हणजेच किती झाले ते 3/5 एक्स. बर मग आता पहा बरं सगळे विद्यार्थी किती आपले एक्स म्हणजेच काय मुलं होते 3/5 एक्स प्लस मुली होत्या किती 800 सगळे मिळून किती झाले एक्स टोटल विद्यार्थी. मग पहा बरं इकडे 800 आपण जसेच तसे ठेवू बघा आणि हे 3/5 एक्स इकडे प्लस आहे इकडे येऊन काय करतील ते मायनस करतील म्हणजे एक्स मायनस 3/5 एक्स. करा बरं याला सॉल्व. 800 जसेच तसे 5 इंटू एक्स म्हणजेच 5x मायनस वरती काय आहे आता 3x अपॉन काय होणार फक्त 5. म्हणजेच 800 इज इक्वल टू 5x मधनं 3x गेले 2x/5. 5 जो डिवाइड करतोय इकडे येऊन काय करणार मल्टिप्लाय म्हणजे 800 इंटू 5 काय झाले 2x झाले. एक्स काढायचा असेल तर 2 जो मल्टिप्लाय करतोय इकडे येऊन काय करेल डिव्हाइड करेल म्हणजेच 800 इंटू 5/2 म्हणजे 2 1 जा 2 इथे किती झाले 800 हा 400 म्हणजेच एक्स किती आला 400 इंटू 5 म्हणजेच एक्स किती आला 5 4 20 म्हणजे 2000 विद्यार्थी काय तर त्या शाळेमध्ये होते. आपल्याला कुणाची संख्या विचारली मुलांची. मुलं किती होते पॉवर इथे काढल्यावर मुलं किती होते 3/5 इंटू एक्स. मग 3/5 इंटू एक्स म्हणजेच काय
2000 करा बरं. 5 1 5, 5 4 20, 2 0 तसेचे तसे. म्हणजेच काय उत्तर आलं आपलं 3 into 4, 3 4 किती 12, वरचे 2 0 तसेच तसे. म्हणजे 1200 मुलं त्या शाळेमध्ये असतील. 1200 ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न आहे बघा. एका खोक्यात 500 अंडी आहेत. त्यापैकी 3/25 अंडी कुठली? बघा किती अंडी होती आपल्याकडे 500 अंडी. त्याच्यापैकी 3/25 कुठून गेली? सॉल्व्ह करा बरं याला. 25 1 25, 25 2 50, त्याच्यावर घेतला वरचा 0. म्हणजेच काय उरलं 20 into 3 = 60. म्हणजे 60 अंडे फुटले. मग होते आपल्याकडे 500. त्यापैकी 60 फुटले म्हणजे किती उरले 440 अंडी आपल्याकडे आता उरली. त्यापैकी 4/5 काय केली आपण विकून टाकली. मग पहा बरं हे 440 जे उरले होते त्यापैकी 4/5 आपण विकले. मग करा बरं सॉल्व्हला. 5 1 5, 5 8 40, उरला 4 त्यावर घेतला 0, परत 5 8 40, काय उरलं आपल्याकडे 88 into 4. करा बरं मल्टिप्लाय. 4 8 32, कॅरी आले 3, परत 4 8 32, 32 आणि 3 किती झाले 35. म्हणजे 352 अंडी जी आहे ती काय केली आपण विकून टाकली. ही अंडी काय आहेत विकलेली अंडी आहेत. हो का बरं होते 440. त्यापैकी 352 आपण काय केले विकून टाकले. किती उरले मग मायनस करा तर 0 2 जात नाही म्हणून 10 इथे होऊन जाते 3. 10 मधनं 2 गेले तर 8, 3 मधनं 5 जात नाही परत 13 इथे होऊन जातील 3, 13 मधनं 5 गेले 8, 3 मधनं 3 गेला 0. म्हणजे 88 अंडी आता काय आहेत आपल्याकडे उरलेली आहे शिल्लक आहेत. 88 ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न आहे बघा. तुला काय दिलं 12 प्लस एक बॉक्स आहे अपॉन 6 = 13 इंटिजर 1/6 आहे. तर या बॉक्सच्या जागी कोणता अंक असावा ते आपल्याला विचारलं. करा बरं मग सॉल्व. 12 जसेच तसे प्लस बॉक्स जसाच तसा अपॉन 6. याला सॉल्व करा. 6 into 13 म्हणजे 13 6 किती 78, 78 प्लस 1 किती झाले 79/6. इकडे हा बॉक्स अपॉन 6 जसंच तसं 12 प्लस आहे. इकडे आले की काय म्हणतात ते मायनस. म्हणजेच काय 79/6 मायनस 12. याला पण सॉल्व करा. बॉक्स अपॉन 6 जसंच तसं. करा बरं याला सॉल्व. 6 into 12, 12 6 किती 72 आहे. 72 या 79 मधनं काय करायचे मायनस करायचे. म्हणजेच काय 79 मायनस 72/6. परत बॉक्स अपॉन 6 जसं तसं इकडच्या बाजूला काय आलं 79 मधनं 72 मायनस केले म्हणजे 7/6. दोन्हीकडे 6 6 आहे. म्हणजे या बॉक्सच्या जागी काय असलं पाहिजे 7 असले पाहिजे. बॉक्स = 7 कुठं दिलेला आहे ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न आहे बघा. एक भांडे 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागते. त्या भांड्याची एकूण क्षमता किती? मग एकूण क्षमता जी आहे बघा भांड्याची त्या एकूण क्षमतेला आपण काय करून चालू ती किती आहे x लिटर आहे. त्यापैकी काय सांगितलं भरलेलं किती आहे. भरलेले पाणी जर का काढायचे असेल किती आहे तर या x च्या किती 1/5. म्हणजेच काय झालं x into 1 x/5 लिटर पाणी भरलेलं आहे. पहा बरं x/5 लिटर पाणी भरलेलं आहे. अजून याच्यात किती टाकायचं 40 लिटर टाकायचं तेव्हा भांडं पूर्ण भरेल. पूर्ण भरेल म्हणजे किती होऊन जाईल ते बरं x लिटर. मग काय करायचं बघा आता हा 40 इकडे जसाचा तसा x पण जसाच तसा इकडे आला तर काय होऊन जातील मायनस म्हणजे मायनस x/5. परत 40 जसंच तसं 5 into x किती झाले 5x. 5x मधला हा x काय करायचा मायनस म्हणजे 5x मायनस x/5. 5 जो डिवाइड करतो इकडे येऊन काय करेल मल्टिप्लाय म्हणजे 40 into 5 = 5x मायनस x किती झाले 4x. एक्सच काढायचं असलं आपल्याला तर 40 into 5 जसेच तसे हा 4
जो मल्टिप्लाय करतो इकडे काय करणार डिवाइड म्हणजे डिवाइड बाय काय करा बरं मग 4 1 जा 4 4 10 जा 40 काय उरलं आपल्याकडे एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय उरते आहे एक्स इज इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे एक्स किती आला 10 5 जा 50 एक्स म्हणजेच काय 50 लिटर म्हणजेच काय एकूण क्षमता किती असेल त्या भांड्याची 50 लिटर ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 8.3 पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. धन्यवाद.